नमस्कार. रामायणातली एक कथा आपल्या सगळ्यांना चांगली ठाऊक आहे आणि ती कथा म्हणजे प्रभू श्री रामचंद्र रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये येतात. त्यांचा राज्याभिषेक होतो आणि या राज्याभिषेकानंतर जमलेल्या सगळ्याच लोकांना निरोप देत असताना प्रभू रामचंद्र काही ना काही भेटवस्तू देत असतात. या सगळ्यामध्ये ज्यांना निरोप द्यायचा आहे त्यांना भेटवस्तू दिली जात असते. पण या सगळ्या प्रकारामध्ये हनुमानाला काहीच दिलं जात नाही. शेवटी माता सीता प्रभू रामचंद्रांना विचारतात की या सगळ्यामध्ये आपण हनुमंताला काहीच देत नाहीये, तो राहतोय. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात की तूच बघ तुला काय द्यायचं असेल तर. तेव्हा माता सीता प्रभू रामचंद्रांच्याकडून हनुमंताला आपल्या जवळ बोलवून घेतात आणि विचारतात, हनुमंता काय हवंय तुला? ते म्हणतात की माते कशाला काय हवंय, आता ज्याला प्रभू रामचंद्र मिळालेत त्याला अजून कुठल्या गोष्टीची आवश्यकता असणार आहे? नाही पण काहीतरी द्यायला हवं ना, मग मला माझे रामचंद्र द्याल? सीता म्हणतात की तू मला खूप छोटं केलं रे, नाही देऊ शकत. आणि आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढून हनुमंताला देऊन टाकतात. हनुमंतराय शेवटी वानरच, पवनाचा अवतार असतील तरी ते राम मागितल्यावर कंठा दिला म्हणून त्या एकेका मोत्याच्या मध्ये कुठे राम शोधता येतो का हे बघतात. छिद्रातून नाही सापडत, तोडतात, एक एक मणी बाजूला करतात, त्यात कुठे राम सापडतो का बघतात, मग दाताने तोडतात, बघतात, पण राम सापडत नाही. माता सीतेला प्रचंड राग येतो की माझ्या दिलेल्या या भेटवस्तूचा इतका अनादर, तू असं कसं करू शकतोस? तेव्हा बाकी दरबारी सुद्धा हा अनादर 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 असं बोलत राहतात. त्यातला एक उठतो आणि म्हणतो, हे हनुमाना, हे मारुती, तू मोत्याच्या कंठ्यामधले मोती बाजूला करून सांगतोयस की यात राम नाही, तर ते माझ्यासाठी निरुपयोगी आहेत. मग तुझ्यात जर राम नसतील तर तू सुद्धा निरुपयोगी ठरलास की. तो म्हणाला माझ्यात राम नाही असं कोण सांगितलं? तेव्हा दाखव. आणि दाखव म्हणण्याचा अवकाश आपली छाती टराटरा फाडली आणि हातीत विराजमान असलेल्या प्रभू रामचंद्रासहित सीतामाता आणि लक्ष्मणाला बघून सगळे दरबारी धन्य झाले. तिथेच सीतामातेला देखील रामाची भक्ती करणारे हनुमान खऱ्या अर्थाने समजले. अर्थात सीतामातेना ते माहीत असणारच, फक्त ते जगाला कळावं, जगाच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे म्हणून कदाचित हे सगळं घडवून आणलेलं असावं. मला ही कथा यासाठी सांगायची आहे की जेव्हा जेव्हा आपण भक्ती करतो, परमेश्वराचे भक्त म्हणून घेत असतो, जेव्हा आपण स्वतःला साधू संत या कॅटेगरीमध्ये घेत असतो, सज्जन या कॅटेगरीमध्ये घेत असतो, तेव्हा सज्जन होणं, साधू होणं म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात येतं का कधी? म्हणजे जे रामायणात सांगितलं गेलं आहे तेच, अगदी तेच प्रभू श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, त्यालाच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं. तोच आशय जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या नित्यपाठाच्या अभंगामध्ये मांडला. तुकोबारायांच्या अभंगात सुद्धा हे आलं. म्हणजे श्लोकात आलं, ओवीत आलं, अभंगात आलं, प्रत्येक ठिकाणी आलं, पण आपल्या मात्र ते लक्षात येत नाही. आपण नेहमी निरुपयोगी अडगळीच्या विषयाच्याच मागे लागतो, अगदी अडगळीच्या विषयाच्या मागे लागतो. तुकोबारायांनी खूप छान सांगितलंय, खूप छान सांगितलं. तो अभंगही खूप छान आहे. आणि नका पडू गबाळांचे भरी, आहे तेथे थोरी नागवण. तुम्ही गबाळांच्या नादाला लागलात की तुमच्या नशिबाला नागवणच येणार आहे. त्यांच्याकडे काय आहे त्या नागव्यांच्याकडं, ज्यांच्याकडे काहीच नाहीत. उघड्या घरी नागडं गेलं जशी अवस्था असते ना, तशी अवस्था येते. एकादशी घरी शिवरात्र गेली असं म्हणतात ते होतं. म्हणजे ज्याच्याकडं काहीच नाही त्याच्या नादाला तुम्ही लागतात आणि हृदयस्थ देव असला पाहिजे याचा विसर पडतो, तेव्हा खरी गडबड होते. ईश्वराला कुठे ठेवायला हवं? हनुमंतरायांनी सांगितलंय, ईश्वराला हृदयाच्या मध्ये ठेवायला हवं. ते कसं असायला हवं हे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय आणि त्याचं भाषांतर ज्ञानेश्वरांनी केलंय. जे याची येवाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेची रूप, जे याचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्तिविण, जे याचे रीते नाही श्रवण, जे या सर्वांगाभूषण माझी सेवा. म्हणजे
अहो त्याच्या मुखात मी असलो पाहिजे, कानात मी असलो पाहिजे, हृदयात मी असलो पाहिजे, मनात मी असलो पाहिजे, संकल्पात मी असलो पाहिजे, तो खरा माझा भक्त. माझ्या कीर्तीशिवाय दुसरं काहीच ऐकत नाही, तो खरा माझा भक्त. हे ज्ञानेश्वरांनी पण सांगून ठेवलं. म्हणजे भगवद्गीतेत काही हजार वर्षापूर्वी सांगितलं, त्याच्याही आधी काही हजार वर्षापूर्वी रामायणात सांगितलं, 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत सांगितलं. अहो विसर पडू नये म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या गाथेमध्ये देखील सांगून ठेवलं. माझे स्वरूपी ज्याचे चित्त, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त, माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असेल भजनयुक्त, त्यासी बोलीजे मदभक्त, त्यासी बोलीजे मदभक्त, संत सज्जन तो जाणावा. यातले 2 शब्द खूप महत्वाचे. म्हणजे एक तर कुठे असावा, संत सज्जन कोण जाणावा हे, आणि दुसरं माझे स्वरूपी जडले असे चित्त. माझे स्वरूपी, माझे रूपी नाही, माझे रूपी अजिबात नाही. रूप आणि स्वरूपाच्या मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. रूप काय आहे? जे दिसतं ते रूप आहे. आणि मग स्वरूप काय आहे? जे समजतं, जे जाणवतं ते स्वरूप आहे. आणि आपण नेमके रूपात अडकतो. म्हणून रूपात अडकू नका, दिसणाऱ्या रूपात अडकू नका, अंतस्थ स्वरूपाकडे लक्ष द्या. दर्शन आणि प्रदर्शन याच्यामध्ये जो फरक आहे ना, तो फरक लक्षात घेतला पाहिजे. आपण जे काही करतोय ते प्रदर्शन करतोय. म्हणजे मी असा छानपैकी सोहळं नेसणार, पूजेला बसणार, अमुक एक करणार, तमुक एक, जगाला कळलं पाहिजे मी किती भक्त आहे ते, मी किती देवभक्त आहे तो, मी किती पूजापाठ करतो ते, मी किती सज्जन आहे ते, हे जगाला कळलं पाहिजे. हे प्रदर्शन आहे. दर्शन, दर्शन मनातून घ्यायचं असतं. दर्शनात विलक्षण समाधान आहे, तर प्रदर्शनामध्ये हाय हाय आहे. म्हणजे मन भरत नाही प्रदर्शनानं, अजून जास्त दाखवा वाटतं. माझ्याकडे काय छान आहे ते दाखवा वाटतं, मी किती श्रीमंत आहे ते दाखवा वाटतं. हे प्रदर्शन. या प्रदर्शनामध्ये जो अडकला तो गबाळांच्या मध्ये अडकला, हे तुकोबाराय सांगतात. आणि हेच मोत्याचा कंठा तोडून हनुमंतरायांनी सांगितलंय. हेच अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय. जो प्रदर्शनात अडकला, जो गबाळात अडकला, तो कधीच भक्त होऊ शकत नाही. आपण नेहमी भंगारामध्ये अडकून पडलेलो असतो. देवाला ओळखलं पाहिजे, त्याच्या स्वरूपाला ओळखलं पाहिजे, आणि त्याच्या स्वरूपाला जो ओळखतो तोच खरा देव प्राप्त करत असतो. संत सज्जन तो जाणावा, त्यालाच मदभक्त म्हणजे माझा भक्त म्हणावं, असं प्रत्यक्ष परमेश्वरच सांगत असतो. नमस्कार.